नमस्कार. पुष्पाच खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत खमंग मसालेदार आणि पौष्टिक भेंडीची सुकी भाजी. ही भाजी बनवायला अतिशय सोपी, कमी तेलात, कमी मसाल्यात तयार होणारी आणि दररोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट अशी आहे. भेंडीतील नैसर्गिक चिकटपणामुळे घरातील गृहिणींना ही भाजी करताना नको नको होतं. पण ही भेंडीची भाजी चिकट न होता खमंग आणि स्वादिष्ट कशी बनवायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथम भेंडी स्वच्छ धुवून पूर्णपणे अगदी कोरडी पुसून घ्यायची आहे. भेंडी कोरडी असली की भाजी चिकट होत नाही. भेंडी अशी उभी चिरून तिच्या 8 भाग करायचे. लागणाऱ्या साहित्याची यादी येथे दिली आहे. प्लेटमध्ये चिरून घेतलेली भेंडी, एक कांदा, एक टोमॅटो बारीक चिरून, कोथिंबीर, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, लसूणच्या 5-6 पाकळ्या बारीक वाटून, जिरे, मोहरी, हिंग, हळद, घरगुती लाल तिखट, सब्जी मसाला. कढईतील तापलेल्या तेलात जिरे, मोहरी, लसूण घालून चांगलं परतून यामध्ये कांदा टाकून त्यातील कच्चेपणा दूर होताच टोमॅटो, हिंग, हळद आणि सब्जी मसाला टाकून चांगलं परतून घ्यायचं. यामध्ये कट करून घेतलेली भेंडी टाकून चांगले हलवून घेऊ. त्यापाठोपाठ लिंबूचा रस, टोमॅटो सॉस घालून चांगले मिक्स करून घेऊ. आता चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊया. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊ. आता झाकण काढून यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. त्यापाठोपाठ घरगुती लाल तिखट आणि कोथिंबीर टाकू. या पद्धतीने बनणारी भेंडी खूपच स्वादिष्ट, वेट लॉससाठी उपयुक्त आहे. या आणि अशा घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओसाठी खाली लिंक दिली आहे. धन्यवाद.